काम व्हायचं असतं त्याच्याकरता साधनधनाची आवश्यकता असते, पण ते आपोआप येतं. कार्यकर्त्याची योग्यता असली तर बाकी सगळ्या गोष्टी जुळत जातात. रामरावणाच्या युद्धात रामाची योग्यता जेव्हा सिद्ध झाली तेव्हा रावण रथी विरथ रघुवीरा अशी स्थिती होती. तर इंद्राने स्वर्गातून आपला रथ पाठवला त्याच्याकरता असं म्हणतात. बोध हाच आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणी. सूर्य रोज उगवतो, रोज आकाशातून आपल्याला प्रकाश देत देत पश्चिमेकडे जातो. हे न चुकता काम चालू असतं. एका श्लोकात असं म्हटलंय की सगळी परिस्थिती विपरीत आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि 7-7 घोडे आवरायला लगाम सापांचे आहे. रस्ता नाहीच आहे, अधांतरीत चालायचा. आणि सारथी रथाचा चरण विकल आहे, म्हणजे लंगडा आहे, दोन्ही पायांनी पांगळा आहे. असं असतानाही सूर्य रोज अपार नभाला पार करून जात असतो, प्रकाश देण्याचं आपलं काम अविरत करत असतो. आणि म्हणून द्रुपदाची ओळ आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणी. हे सत्व महत्वाचं आहे. असे सत्वशील आणि त्यांच्या करण्यामुळे इतर कार्यकर्त्यांच्या सत्वाची भक्कम प्रायाभरणी झाली. असे प्रकृतीने संघटत असलेले, कर्तव्य म्हणून ज्यांच्याकडे राजकारण चालत आलेलं होतं, असे लोकसंग्रही कार्यकर्ता गंगाधरराव होते. आणि म्हणून सामान्यांची सेवा करणाऱ्या उपक्रमाला त्यांचं नाव ही अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झाली.